कसा आहात? आय होप मजेत असाल. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे गाडीवरती हे करण्यासाठी, राऊंड मारण्यासाठी. हे बघा थंडी किती वाजायला लागली. सम्राट थंडी असते का नाही? आणि वरनं पुढे येऊन बसले आणि करायला लागल्या. एवढी झालं थंडी वाजायला लागली. रात्रीचे वाजलेले आहेत 12. परत पुन्हा गाडीचा राऊंड आणि तुम्हाला एक नवीन गाडीमध्ये चेंजेस मी दाखवणार आहे गाडीजवळ पोचल्यावर, तर नक्की बघा. ते पुढे पण लोक आहेत आपले, ते लोक पण येत आहेत. दादा विकास दिसले का? हा भाडं कसं मी मारत थंडी किती आहे एवढी, ते बोलतात एवढी थंडी आहे, मी भाडं कसं मारत असेल. सिरियसली कसं भाडं मारत असेल एवढ्या थंडीमध्ये, त्यांनाच माहिती. हवेचा तुम्हाला आवाज तर येतच असेल की किती हवा आहे म्हणून. चला आता गाडीजवळ पोचत आलो आहे आपण. आता गाडीजवळ पोचू आणि मग ब्लॉग चालू करू पुन्हा. सो आता आपण आपल्या गाडीजवळ पोचलेलो आहोत. गाडीजवळ आल्यानंतर अजून जास्त थंडी वाजते, कारण की इथं तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघत असाल झाडं आहे. सोसायटीमध्ये लावतो आम्ही गाडी, कारण की आपल्या इथे नाही लावू शकत. आपल्या इथे असे काय माकडं आहेत की गाडीमध्ये क्रॅशेस करतील किंवा काय ना काहीतरी खोड्या असतात टायरची हवाच काढणं. त्याच्यामुळे आम्ही गाडी दुसरीकडे लावतो सोसायटीमध्ये येऊन. ओळख आहे ना यांची, त्याच्यामुळे. तर चला पोहोचले गाडी. मला गाडी इथे लावू दे. गाडी आम्ही आता टू व्हीलर इथं पार्क करतो आणि आमची गाडी मी तुम्हाला दाखवते आता वॉक करून. बघा सोसायटीची इथे लावलेली गाडी. इकडे काय प्रॉब्लेम नसतो गाडीला. ह्याला थंडी वाजते. काय गरज आहे का याची? मी याला काय बोलू, तू शांतपणे झोपून घे, कशाला येतोयस? तर गाडी पुढे लावलेली वाटतं. नाही अरे अरे पागल आहे का तू? जरा कोणाच्या पण गाडीला आपली गाडी बोलतोय. इकड नाही, कोणाच्या पण गाडीला आपली गाडी बोलतोय. ते बघा पुढे पब्लिक उभी आहे, तुम्ही बघू शकता. इथे तिथंच आमची गाडी तुम्हाला दाखवते मी. हाते ये देखो, ये भूत का हाते दो. साले मेरा हाते दे गया चमट. माझ्या हाताला बोलतो भूताचा हात आहे. अरे भूताचा हाते दो. गाडी ओ त्याचा हात अडकला. ये गरीब लोग नहीं लिखते, लेके जाने से बोलते. गरीब लोग हैं. त्याचे कपडे अडकले. बसू का? अशा गरीब लोकांमुळे घेऊन जायचं बंद करते. गाडी लावून घे दादा. तन्मय तुला बोलवते कधी बाई? हे बघा इकडे लाईट नाही अजिबात, तुम्ही बघू शकताय. आम्ही गाडीत आलोय तर अजिबात लाईट नाही आहे. अर्ध्यापेक्षा वरती जास्त रोड आहे, तर इथं लाईट नाही अजिबात. तर आता लाईट हा, तर तुम्हाला का ना अशी गोष्ट दाखवायची होती. आपल्या गाडीमध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते म्हणजे की ही एलईडीच आहे ना. हा, एलईडी स्क्रीन लावली आहे. कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे 2 स्पीकर लावले मागे, पुढे अजून लावायचे. एक पाटली आली आहे. छान. हे पाटली होते ना. न्यूटन कशाला घ्यायचं? आणि हे बरोबर केला. डायरेक्ट जाऊ, सरळ खाली जाऊन. आणि अजून के ना, खूप छान आहे, मला तर खूप आवडले. हे बघ, एक सेम सारखंच बसलं होतं. सेम बसून जातो. सेम अरे सेम कसं बसून जातो रे? मग ते आम्ही असं बसलो तर तू बी असंच बसायचं. दादू 2 मिनिटं गप्प बस. ऐसे कोणी चालू केलं रे? ऐसे कोणी चालू केलं? पप्पाने
गाडी चालू. आता तूच बोलला ना एसी लावा पप्पा गाडीमध्ये. हा लाव ना लाव. ओ गाडी बदनाम गाडी नाही रे, दारू. गाडी काय असते? दारू. मग गाडी बदनाम करते. कशी वाटली नक्की सांगा. दादू रे नको काढू. काढू दे ना, बघू दे लोकांना कसा अभ्यास करतोय तू. अभ्यास कर. मांजर आलेली आहे, तिला मी घरात ठेवत नाही म्हणून ती ना दाराच्या पुढं पण आली नाही. तिला वाटतं ही मारण बिरण का काय. तुम्ही बघू शकता फक्त आवाज करते, तिने तोंड काय दाखवलेलं नाही. मला मांजरचं लय किळस येते, काय माहिती का. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. सो खूप थंडीत काल गेलेलो गाडीमध्ये, म्हणजे गाडी राऊंड मारायला. जायचं आहे लॉंग ड्राईव्हला, पण अजून वेळ आहे. हे बघ, ह्याला किती टेन्शन आले बघा. बघितलं माझ्याकडे कसा बघतो. अभ्यास करायला बसला का टाइमपास माझ्या लेकाला पहिला पाहिजे. हाय ना लेका? लेका लेका मर्दा मर्दा. आणि अजून खाली छ कुठे आहे? छ छत्रीचा, त्याला राऊंड मारायचं इकडे. तर छ अभ्यास दिलेला आहे शाळेतून भरभरून, तर त्याचा अभ्यास करणं चालू आहे. तर राऊंड मारायला गेले तर मी तुम्हाला नवीन आमच्या गाडीची हे दाखवली की काय आम्ही चेंजेस केले. LED स्क्रीन बसवली, खूप छान आहे, मला तर खूप आवडली. आणि स्पीकर आणि खरंच झालं होतं. हा स्पीकर दोन होते असा आवश्यक. आणि मला कमेंट पण आलेले आहेत इंस्टाग्राम वरती पण, म्हणजे जास्त नाही, 3-4 कमेंट होते असे की गाडी सेकंड घेतली का. आणि मी ब्लॉग मध्ये पण टाकले. तर छली ब्लॉग मध्ये पण टाकले की कमेंट कोणीतरी की सेकंड गाडी. अरे मग बरं, त्या कमेंटला पण चांगले कमेंट लोकांनी दिलेले आहेत की बाबा गाडी सेकंड जरी घेतली तरी काय चिचोक्या नाही दिलेल्या आहेत, पैसेच दिलेले आहेत. आणि काही असे याचे नाही आहेत, मेहनतीचेच पैसे पण त्याला दिलेले आहेत ना. काय 1-2 रुपयामध्ये सेकंड गाडी भेटत असते का कुठे? अशी 2 रुपये दिले आणि सेकंड गाडी घेतली, त्याला पण पैसेच लागतात ना. सेकंड असो ना तर कुठली असतो, गाडीला पैसा हा पैसाच लागतो. तर असो, असतात काही असतील ते श्रीमंत म्हणून ते डायरेक्ट नवीन गाडी घेत असतील. पण ठीक आहे, आपल्याला कशी आता गरज होती इकडे तिकडे जायला, त्याच्यामुळे आपण घेतली ती गाडी. आणि तुम्हाला जसं की मागं म्हटलं, आमच्याकडे ऑलरेडी होती गाडी, म्हणजे लग्नाच्या आधी होती त्यांच्याकडे. त्यांची काहीतरी परिस्थिती असल्यामुळे त्यांना ती विकावी लागली होती गाडी. तर असा विषय होता तो गाडीचा. हां, ते LED स्क्रीन बसवली मी, ते तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल ब्लॉगचं हे केलेलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही उतरलो, गाडीत बसायला गेलो, सम्राटचा हात आणि जे कपडे असतात त्याच्यामध्ये अडकले. त्याला माहितीच नाही, गाडीचा दरवाजा जड असतो ना. तर माझं लक्ष गेलं, मग मी दरवाजा खोलला आणि कपडे आणि हे बघा, जास्त इश्यू नाही केला त्याच्यासमोर. इश्यू केला असताना म्हणजे दाखव कुठे लागलं काय लागलं. मग तुम्हाला लहान मुलं माहिती आहेत ना, हां, मग लगेच जोरात रडायला लागतात इथं तिथं. त्याच्यामुळे आम्ही एवढं असं कोणी दाखवलंच नाही की त्याला एवढं लागलं. मग घरी येऊन बघितलं झोपल्यानंतर कुठे लागलं. हाताला नव्हतं लागलं. मी मोठं बोलत होता, हे बघ मी हे किसला नाही होता, हे टाकला नाही होता, माझे पोपले मागं होता. माझे पोपले मागं होता आणि मी खोटं बोलत होता. हो ना, खोटं बोलत होता. आता सांगतो, कारण की त्याला ना एकदम गिल्टी फील होतं त्याचं मजाक जर कोणी नंतर उडवलं तर. क्लासमध्ये पण असंच आहे, घराच्या बाजूला आमच्या क्लास आहे ना, तर आम्हाला इथपर्यंत आवाज येतो ओरडल्यावरती. तर आम्ही त्याला घरी येऊन विचारलं ना, काय रे काय आलं तुला, टीचर आज ओरडली ना. बोलतो मना वरडली असं करतो. म्हणजे आता आम्हाला दाखवून की नाही ती गोष्ट माझ्यासोबत घडली नाही म्हणून. त्याला गिल्टी फील होतं, काय माहिती का. गिल्टी फील होतं ना दादू तुला, आहे ना.
हात आम्ही कोणत्या हाताने लिहितो बघा, आम्ही लेफ्टी आहेत. चट बंद कर ना मग. चट कधी बंद करशील? 9ला. 9ला? 9ला. 9ला. ओके, 9 वाजता तो ते चट बंद करणार आहे. आता कोणता 9 राहिलाय काय माहिती याचा वाला. सो शाळेत जायचंय, त्याला तयारी करायची. त्याची तयारी करू आपण, फ्रेश होऊयात. आणि जस्ट नाश्ता झालेला आहे आपला आता. कसं नाटकी करतो बघितलं. शाळेत जायचंय म्हणून त्याला नाटकी करायला लागलाय. मला बोलतो टीचरने एवढा होमवर्क का दिला, टीचर एवढं होमवर्क देते तर लिहिता पण येत नाही. मग टीचरांना बोलतो टीचर माझा होमवर्क झालाय नाही. टीचर बोलतात मला त्याचा हा स्वभाव खूप आवडतो की तो सांगून देतो. मुलं कसे खोटं बोलतात ना की आम्ही इकडे गेलतो तिकडे गेलतो असं झालं. तो खरं काय ते सांगून देतो आणि बोलतो टीचर माझं होमवर्क झालं नाही, मी स्कूलमध्येच दिवसभर होतो, आलो लेट आणि लगेच 7 वाजता त्याचा क्लास असतो त्याच्यामुळे. मग टीचर मला टीचरांनी बोलतो की मग त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला खूप आवडतो. आणि तुम्ही कमेंट करतात की तो खूप साधा भोळा आहे. सिरियसली साधा भोळा आहे. त्याला एवढं म्हणजे याचं आम्ही एवढं हे नाही ठेवलं प्रत्येक गोष्टीमध्ये की बाबा असंच, म्हणजे समजूतदारपणा म्हणतो ना आपण, तो एवढा नाही आहे त्याच्यामध्ये. भोळ्यापणामध्येच तो म्हणजे सगळ्या गोष्टी करतो. ॲक्च्युली स्वभाव पण त्याचा भोळाच आहे. अभ्यास करणं चालू आहे बघा. दाखवणार नाही अक्षर बघ चिमणीच्या पायावर. चिमणीचं नाही मग अक्षर छान आहे. छान आहे तुझं अक्षर. मला बोलतो अभ्यास करताना व्हिडिओ नको काढत जाऊ माझं. त्याला विचारा ना का, त्याला विचारा का अभ्यास करताना व्हिडिओ का नाही काढायची सम्राट? नको, ठीक आहे. तू हे सॉक्स घे. सॉक्स कुठे आहे? कारण नाही अभ्यास करायचा नसतो त्याला, असा चिमणीचे घे ना पटकन. हे करतो ना म्हणून. सॉक्स कुठे आहे? कुठं ठेवले? ते विन नीट करत आहे. विन बघ कशी गेली. तू पहिले सॉक्स घाल. चल, ते बघ टाइम झाला, उशीर झाला. चल. काय बापात आणि त्याच्यात चूक नाही जराशी पण. इथं पण मरणाचं पोट वाढलंय आणि म्हणे काय तर जिमला जातो मी. वर करा बरं, दाखवते जरा ओरिजिनल पोट. याला पोट म्हणतात का म्हणजे? घ्या मागं घ्या अजून श्वास. घे पप्पाईस. पप्पाईस साने दिले त्याला. पप्पाईस सरप्राईज म्हणायचंय का तुला? सरप्राईज का? पप्पाईस पप्पाईस भेटले आमच्या सम्राटला. पप्पाईस हे पटकन सॉक्स घाल फटाफट, उशीर होतोय. चालू सांग घाल हे घाल ते घाल असं घाल सगळं घाल. हा पटका. हे काय काय? हा, तुला मी काय बोललेलो? लाईव्ह पुस्तकं फटका व्यवस्थित- खाल्लाय सम्राटने आता. लाईव्ह फटका. तुला काय सांगितलं होतं मी? दादू तुला याच्यावर काय बोलायचंय का? हा, दादू तुला याच्यावर काय बोलायचंय का? याच्यावर काय बोलायचंय का? पप्पाने मारलं त्याच्यावर काहीच नाही ना? काहीच नाही का? वाचले तुम्ही आज. नाही तर असं धडाधड निघालं असतं ना तुम्हाला समजलं पण नसतं. वाचले आहे ना? वाचले ना पप्पा आज? हा दादू पप्पा वाचले ना आज? टाइमपास झाला. चट बघा. और सॉक्स काढतो, दुसरा काढ. चल पटापट घाल सॉक्स. चल. उलटा होता तो, सरळ उलटा कळत नाही. कळतो का नाही कळतो? तुमच्यावरच जाणार ना. तुम्हाला कसं सरळ आणि उलटा कळत नाही तसं त्याला पण सरळ आणि उलटा कळत नाही. बघतोस काय शिकार केली वाघ नाही असं काहीतरी आहे ना डायलॉग. घे शिकार कर. हाट शी शिकार कर. मारे ना मी. हेला त्याला हसायला येतं. ते व्यवस्थित पुस्तक भर. मला एक पण पुस्तक फोल्ड झालेलं नाही पाहिजे ना. पटापट. फोल्ड फोन पण नाही. हा, मी घाल. फोन कधी काय करायचं फोन करतो. हा, मी करीन फोन काय करायचं. दांड्या खेळू तुझ्यासोबत. मी फोल्ड करीन. काय करायचं करून घे. अरे माकड तोंड. यार, सम्राट पटकन उशीर होतोय.
स्कूलला उशीर होतो एक तुला मी तर बोललो बॅग भर म्हणून पटापट भर चल, पप्पा सगळं गेले तू नाही वगैरे तर सगळं नाही भर. गेले तुझे, तुला पण नाही जायचं. आवर लवकर पटापट चल. बघितलं किती ढेरी वाढत चालली माझ्या हसबंडची. व्यवस्थित भर, इज्जतीत माणसात जरा. मला म्हण तू तुझ्या बापाला म्हणतो तसं, तुला करायचंय ते कर, मग मी तुला सांगते. मला तो शब्द निघणारच नाही, तुला माहितीये. ते रट्टे ते रट्टे रट्टे माफिया सुचवते माकिया. खरंच बोल गाणं लगे माकिया. ते ना पेन्सिलचं पुढं आमच्यामध्ये गाणे ठेवायचं. आम्हाला गाणे येत नाही ना, मामे असं म्हणतो माकिया. आवर चेन लाव पटकन, पावडर लाव चल, उशीर होतो. पावडर लावा ना मग मला, जरा लावा. लावा. हाय तसेच दिसणार आहे तुम्ही, हाय तसेच दिसणार आहे, काय चेंजेस नाही होणार आहे तुमचं. हाय तशी दिसणार म्हणजे जे आहे ते आहे. मग हाय ते हाय. ये सम्राट. डेअरी तर कमी करायची ऍटलीस्ट. काय ना डेअरी कमी केली, कायले वाढली नाही. वाढली म्हणजे मरणाची वाढलेली. काय ना वाढली. तर ते ए, चल पोरगं वेगळं कसं बघ. वगैरे स्टूल घेऊन बघितलं. स्कूलचा अभ्यास बोलतो करू दे मला, नाही तर मला टीचर मारते बोलते. आणि त्याला आठवलं कधी स्कूलला जायचं 10 मिनिटं अगोदर. शी शेमडा काढला का काय. पावडर तुझ्या तोंडाला लाव. काय नको. चल चल दादू टाइमपास करू. लगे माफिया चल लवकर. माफिया लगे माफिया सम्राट आता ही रडती कशी तुला बघायचं, बघायचं ना. हा रडती कशी बघायची. माझ्या केसाला जर धक्का लागला अरे बघा केसाला होती. चालले हा मोबाईल आहे म्हणून त्याचा फायदा. याच्याने मारू. थांब ग हे मारू तिला. येई काठी ती हो येई येई काठी ना. येई कशाने मारलं सम्राट तुला, याच्याने मारलं ना. कसं मारलं, कसं असं ना. बघा माझा नवरा मला असा रोज मारत असतो बघा. लाईव्ह बघून घ्या तुम्ही. हे बघा असं मारत. त्याच्यामध्ये कमेंट मध्ये येईन काय हळू मार, जोराने तरी मार बाबा. हा ना. असं असं कमेंट ठप असे कमेंट केल्यावर त्यांच्या बायका पण बघतील की. तुला तर लयच झालंय रे बघ क्या. चल चल बुटा घाल आता. चल बस झालं, लय मस्ती झाली तुझी. बसले झालं. मला कामाला जायचं. जा रे आवर चल. बसा राव तुझं. चल बुटा घालून खाली उतर. कसं केलं, आग लाव्या. काय चाललंय तुझे नाटक. बघा लाईव्ह चालू आहे, बघू शकता. आयुष्य कुठे वाव माझा लोखंडाचा विचार करा. कशाला नाव घेते त्याचं. माझं लोखंडाचं लोखंडाचं मराठी. तू ठेव तिथं ते कशाला. अरे पागल तुम्ही काय. आयुष्यपत जोरात लागली आहे का मला. काय गरज आहे मस्ती करायची तुझी. तुम्हाला एक टेकवणार तरच का बसणार मी आता. सम्राट उशीर तुला पागल आहे का, तुला सांगतोय उशीर ते त्याला कशाला. थांब का जरा पायावर वेळ पडत त्याच्या.
तुम्ही काल गाडी आली ना त्यासाठी तो स्टेपनी काढतोय. चल आवर शानपणा बाय 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 तुला बाय बाय बे काय नाही म्हणतो. म्हणतो तो बाय. बुटा घाल बुटा घाल. पप्पा तिचं मला सांग काय तिच्याला बोल आणि मी बोलायचं हा चला बोल काय बोलायचं मी कशाला सांगू. टीचरला बोल होमवर्क नाही तू शहाणपणा करणार बाहेर फिरपट टाकणार आणि तू मला सांगणार का ए टीचर. भटकणार. 2 दिवस बरं नव्हतं ना त्याला. बरं होतं का 2 दिवस त्याला. ठीक त्याच्या आहे याच्यामध्ये होमवर्क कुठे केलंय ते. चल आवर शहाणपणा करू उलटे नको. केलं स्वतःने दवाखान्यातून आणलं ना. बघितलं असं असतं हे असं असतं. बिचाराला 2 दिवस बरं नव्हतं. उलट्या केलेल्या मी ब्लॉग पण टाकलेला आहे की त्याला बरं नाही हो, म्हणून मग काय दवाखान्यात. ते अभ्यास नाही करायचा का. अरे पण नाही होत असं सिच्युएशन मध्ये अभ्यास नाही होत. नाही आजारी असताना आपल्या तरी काम होतात का आजारी असताना. तर लहान मुलांना माहिती आहे ना मग एक हेच लागतं. तू तुझं काम करून घे. फ्लावरची भाजी बिजी टाकून. नाही डाळ भात टाकणार आहे मी. हा डाळ भात. ए बाई डाळ भात नको टाकू. ए भाऊ डाळ भात टाकणार आहे भाऊ. टाका अमोल भाऊ पटकन कर, चल आवर उशीर झाला. शूज कुठं घालून चाललाय. कुठे बाहेर चल बाहेर साफ कर. शानिया घरात घालून येतोय शूज. ते का तुला कपडे दिसतोय ना हा कर बाहेर साफ. आलाय शानपणा करायला. चला तर मग मंडळी आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पप्पा पाणी टाक ना तोपर्यंत बाय बाय. चल